टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। प्रकाश बिडकर या बेपत्ता प्रकरणामध्ये सत्ताधारी शिंदे गटाचे सिद्धेश शिरसाट यांना काल पोलिसांनी अटक केलेली आहे। खरं तर 2 वर्षापूर्वी ही घटना घडली आणि त्या घटनेचे त्यावेळी व्हिडिओ केले होते आणि दबक्या आवाजात त्यावेळी सुद्धा चर्चा होती। आणि सिद्धेश शिरसाट हे अचानक 2 वर्षापूर्वी राजकारणामध्ये आले। सत्ताधारी पक्षाच्या बरोबर ते गेले 2 वर्ष अनेक निवडणुकांमध्ये खासदारकी, आमदार नेते निलेश राणे यांच्या निवडणुकीमध्ये ते भाग घेत होते। या 2 वर्षांमध्ये अनेक ठिकाणी त्यांचे फलक सत्ताधारी पक्षांच्या लोकांबरोबर होते। आज 2 वर्षानंतर सत्ताधारी पक्षातल्या लोकांबरोबर त्यांचं बिनसल्यामुळे हे प्रकरण बाहेर आलेलं आहे। परंतु माझं पोलिसांना विनंती आहे की तुम्ही तपास करताना 2 वर्षांमध्ये त्यांना कोणी हा खून लपवण्यासाठी कोणी सहकार्य केलं त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे। त्याचबरोबर ज्याप्रमाणे हा एक व्हिडिओ त्याला दुर्दैवाने पोलिसांकडे हा व्हिडिओ मिळाला अशी आमची माहिती आहे आणि असे अनेक व्हिडिओ आहेत असं शहरामध्ये चर्चा आहे, ते असे सर्व व्हिडिओ या ठिकाणी काढले पाहिजेत। आणि खरं तर गेल्या 2 वर्षांमध्ये अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला सोबत घेऊन अनेक कार्यक्रम सत्ताधारी पक्षातल्या मंत्र्यांनी, सत्ताधारी पक्षातल्या आता सत्ता असलेल्या आमदार खासदारांनी केलेले आहेत। आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये 2 वर्षांमध्ये कोणाचा पोलिसांवर दबाव होता, 2 वर्षांमध्ये पोलिसांनी कोणाकोणाला मागे घातले याचा सुद्धा तपास झाला पाहिजे आणि या बिडकरांच्या दुर्दैवी कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे। निश्चितपणे शिवसेना बिडकर कुटुंबियांच्या पाठीशी आहे आणि ज्याने कोणी यांना मदत केली, या आरोपींना पळवण्यासाठी मदत केली, 2 वर्षांमध्ये ह्यातले पुरावे लपवण्यासाठी प्रयत्न केले, या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे। नाहीतर शिवसेना सुद्धा या विषयामध्ये रस्त्यावर उतरण्यास कमी पडणार नाही।